हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे आणि माझी सई पण एकदम मजेत आहे. गुरु त्याच्याहीपेक्षा मजेत आहे. काय विचारतो गुरुची कथा. तर आम्ही आता आजच्या दिवसाचा व्लॉग असा आहे. आम्ही आज गेलो होतो दोघीजणी डोळे चेकअप करायला. हिचे डोळे चेकअप केले, माझे डोळे चेकअप केले. हिचा चष्म्याचा नंबर वाढला थोडासा. या बाईनं चांगला चष्मा हरवला. हां, आणि हा हिचे पप्पा मलाच कल्ला करते, तर मी कुठं कुठं लक्ष ठेवू सांगा बरं. मी स्वतःवरच तर लक्ष नाही, याच्या चष्म्यावर कुठं लक्ष ठेवू बरं. ते जाऊ द्या, तिचा थोडासा नंबर वाढला. आणि माया माया प्रॉब्लेम माहिती आहे का काय? डोळ्याचा मला जवळचं दिसत नाही. तर डॉक्टर म्हणे 40 नंतर असंच होत असते म्हणे, सगळ्यालाच होते म्हणे, जवळचं दिसत नाही. तर मला एक नॉमिनल चष्मा लागला. अभ्यास तर काही करायला लागत नाही मला, पण एक नॉमिनल मला चष्मा लागला की जवळून जर काही पाहायचं असेल, म्हणजे जसं मोबाईल पाहताना मी आपण जवळूनच पाहतो की नाही, तर त्याच्यासाठी एक चष्मा. आणि जवळून आकडे नाही दिसत बरोबर, तर अक्षर नाही दिसत, वाचता नाही येत, तर त्याच्यासाठी मेन चष्मा दिला की बस बाकीच्या वेळी चष्मा लावायचा नाही, ह्या बाईले दिवसभर चष्मा लावायचा आहे. ठीक आहे. आता आम्ही आलो मग तिथून, मग थोडीशी फ्रेश झालो, मग गुरुला ट्युशनला सोडलं. आता हे बाई हिला ट्युशनवरून आणलं. आता आम्ही चाललो कुठं माहीत आहे? शिवानीच्या लग्नात. आता शिवानीचं लग्न. आता तुम्ही म्हणाल हे शिवानी कोण आहे? तर शिवानी माझ्या ऑफिसमध्ये CA करत होती. म्हणजे मी CA इथे असिस्टंट होती तेव्हा तिचं CA करणं चालू होतं. ते काय म्हणते बघ त्याला, 3 वर्षाचं असते ना, काहीतरी म्हणतात ना, ते प्रॅक्टिस करावं लागते CAकडे, ते करत होती. आणि आज एवढी थंडी आहे, जायची बिलकुल इच्छा नाही आहे, तरी पण मी जाणार तिच्या लग्नात. कारण शिवानी खूप खूप छान पोरगी आहे. आणि म्हणजे शिवानी, प्रणिती, प्रचिती, ऐश्वर्या, अर्पिता, ह्या अजून माया, कोणती मॅडम माझ्याकडे, मला पूजा मॅडम, अशा खूप, शिल्पा जिच्याकडे ऑफिसची जिच्याकडे पुण्यामध्ये मी जायची तेव्हा तिच्याकडे राहायची, ह्या सगळ्या पोरी खूप छान आहे. आणि यांनी मला खूप सपोर्ट केला ऑफिसमध्ये असताना, आणि खूप म्हणजे खूप सपोर्ट केला आणि खूप छान राहिल्या. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये एकाशी भांडण नव्हतं, दोघीशीच झालं होतं. म्हणजे मी कशी करतो, थोडंसं काही मला वाटलं असं काही आहे हिच्याशी, काही आपलं कॉम्बिनेशन जुळून नाही राहिलं, आपला औरा काही जुळून नाही राहिला, आपलं काही व्हायब्रेशन जुळून नाही राहिले, मी तिथून काट मारून देतो. नाही म्हणजे नाही, मग मी बोलतही नाही, पाहती नाही, काहीच नाही. म्हणजे माया असंच आहे, मी काय ते भांडत नाही बसत. मग जास्त झालं तर मग दूर चालले जातं. पण ते काही जास्त दिवस राहिले नाही, चालले गेले. पण हे लेकरं माझ्यासोबत खूप मस्त राहिले. आणि शिवानीचा एक इन्सिडेंट मला आठवते, मी तुम्हाला सांगतो, आज शेअर करतो. आता तिच्या लग्नात जाणार आहे, तुम्हाला दाखवेल तिचं लग्न. खूप छान लग्न होणार आहे तिचं, हे मला माहीत आहे, कारण ते खूप खूप छान पोरगी आहे. तिच्या घरची पण फॅमिली पण खूप छान आहे. तर एक इन्सिडेंट माझ्या आयुष्यात तिच्यासोबत असा झाला, तुम्हाला सांगतो. गुरु माझ्या पोटात होता, 7वा-8वा महिना चालू होता. मला सोनोग्राफी करायची होती. ती परिस्थिती तेव्हा लॉकडाऊन चालू होतं, 9 ते 4 ऑफिस राहत होतं काहीतरी तेव्हा. आणि पैशाची तंगी होतीच, पैशाचा खूप प्रॉब्लेम होता. तर मी माझ्या सरांना सकाळीच म्हटलं होतं, सर मुझे सोनोग्राफी करनी आहे, तो मुझे बा जे काही 3-4 हजार रुपये जे पण काही आहे, तर बा आपण एक्स्ट्राच मागतो ना, तर सर मुझे देना. तर सर म्हणे हां म्हणे देता बोले. सकाळी मागितले सर, जो गेले सेल टॅक्समध्ये, आलेच नाही. आल्यावरी मग म्हणजे त्यांना आठवण नव्हतं का काय ते पैसे, मी पैशाचीच वाट पाहत होती की बा कधी मला हे पैसे देईल, स्वतःहून बोलून. काय वारंवार आपल्याला चांगलं वाटत नाही मालकाजवळ असं जाणं पैसे मागायला. तर असं होतं, ते मी पैसे मागायसाठी थांबली होती. तर मग अचानक 2-3 वाजता, म्हणजे सर गेले सेल टॅक्सला, लवकरच आले तेव्हा. काही म्हणजे एवढं काही तिथे लॉकडाऊनमुळे खूप कर्मचारी कमी येत होते, तर पटकनच आले. पण ते पैसे द्यायचं नाव नव्हते घेत, म्हणजे त्यांच्या लक्षात नव्हतं बहुतेक, आणि मी काही मागितले नाही त्यांना परत. पण मग मला की नाही 2-3 वाजता अचानक आहे ना बॉडी पेन चालू झालं. जसं आपल्याला ताप असताना कसं रसरस वाटते, खूप माझं अंग दुखायला लागलं. पोटात गुरु होता आणि मी एकदम रडायला लागली. म्हणजे खूपच अंग पेन होत होतं. मग आमच्या ऑफिसमध्ये आनंद सर आहे, सिनियर, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. तर त्यांना मी रडतच म्हटलं, सर मी जाते म्हटलं घरी, माझं अंग खूप दुखत आहे. सर म्हणे ठीक आहे मॅडम, जा म्हणे तुम्ही. यांना फोन केला. मी घरी आल्यावर ही शिवानी जी आहे ना, हिच्या लग्नात मी जाणार आहे, हिचा मला फोन आला कि हेलो मैम, कैसी तबीयत है बोले आपकी. मैंने बोला अच्छी है शिवानी. मैम बोले आपको पैसे की ज़रूरत होगी तो मैं दे देती हूँ, आपको जितने चाहिए बाद में बोले आप मुझे कभी भी दे देना.
मला इतकं त्यावेळेस अजून भरून आलं होतं की पोरींचं लक्ष होतं, सगळ्या पोरी माझ्यावर लक्ष ठेवायचं. मी प्रेग्नेंट होती, काय मला खायला आवडते काय नाही सगळं आणायचं, सगळं आणत होते त्या माझ्यासाठी. कारण मी 9 वाजता ऑफिसमध्ये जात होती, तर कधी डब्बा माझी आई पाठवत होती, कधी काही पण मी नेत होती, पण ह्या पोरी माझ्यासाठी आवर्जून आणायच्या. पण तिने जसं म्हटलं, "मॅडम आपको पैसे की ज़रूरत है, मैं दे दूँ, आप मुझे बाद में दे देना कभी भी, आपको जब मन यानी जब आपके पास आएंगे." मी म्हटलं शिवानी, पण लकीली यांनी पैशाचा बंदोबस्त केला होता, मला पैशाची गरज नाही भासली. पण तिला असं वाटलं शिवानीला का बा सरांनी पैसे दिले नाही म्हणून बा मी रडली आणि चालली आली घरी. पण तसं नव्हतं, माझी तब्येत खराब झाली होती म्हणून मी घरी आली होती. त्या लेकराचा तो इन्सिडेंट मला अजूनही आठवते, मी पप्पाला अजूनही म्हणतो. आणि खूप हेल्पिंग नेचरच्या पोरी होत्या ह्या. शिवानी पण खूप हेल्पिंग नेचर, शिल्पा, प्रणिती, प्रचिती, पूजा मॅडम, म्हणजे सगळ्यांची नावं तुम्ही कोणाकोणाचं नाव घेऊ, गायत्री मॅडम वगैरे खूप अशा पोरी येऊन गेल्या, पण सगळ्या चांगल्या होत्या. दोघी सोडून, आता दोघींची नावं नाही घेत. तर झालं. आणि खूप म्हणजे मला खूप आठवते ऑफिस माझं, कारण ऑफिसमध्ये आम्ही खूप हे करतो. मी तर खूपच हसाडू होती, बडबडी होती, नुसतं हसत होती, बडबड करत होती. सरांना वाटे हे काही कामच नाही करत काय, असंच होतं. पण असं तर आज तिच्या लग्नात जायचं आहे, तर आता पहिली मी करणार आहे तयारी. नंतर मग गुरुला मी तिथे माझ्या अनंतबाईकडे बसणार आणि हे जाणार गुरुला घ्यायला, गुरुला घरी सोडणार. मग आम्ही बाहेरच्या बाहेर मंगल कार्यालयात जाणार. तर चला पाहू आपण आता शिवानीचं लग्न. तर आम्ही आलो होतो आमच्या अमरावतीच्या तेलाई मंगल कार्यालयात. तिथे शिवानीचा फोटोशूट चालू होता आणि खूप सुंदर दिसत होती शिवानी, खूपच गोड दिसत होती. आणि तिचं लेहंगा आणि तिचं क्यूटनेस खूपच ओव्हरलोड होत होता, म्हणजे खूपच छान दिसत होती. पण तरी एवढे फोटोशूट करताना तिने मला म्हटलं, "मॅडम खाना खा के जाना, मॅडम जाना नाही, फोटो भी खिचवाना, मॅडम जाना नाही." आणि बघा तिची एंट्रीची वेळ झाली होती. तिला मी म्हटलं, "मी शिवानी मी जाते," म्हटलं, "लहान मुलं माझे मुलं घरी आहे." म्हटलं, "नाही मॅडम म्हणे मुझे ज़्यादा बोलने मत लगाओ, बोले फालतू का, बोले तुमको रुकना है, बोले रुकना है रुकना है." बोले जेवण तर आम्ही पहिलेच केलं होतं, पण तिने थांबवलं. बोले मेरी एनर्जी नाही, बोले मुझे ज़्यादा बोलने मत लगाओ म्हणे. पण मी तिच्यासाठी थांबले आणि तिचं पूर्ण लग्नही पाहिलं. आणि खूप छान बघा तिच्या एंट्रीची वेळ होती. तिचे मम्मी पप्पा सोबत होते तिच्या. आता त्यांनी छानसं असं गाणं लावलं होतं, पण मी गाण्याच्यात दाखवू शकत नाही. आणि कसं आहे, तिची एंट्री झाली होती, थोडंसं इमोशनली झाली होती, पण खूप सुंदर दिसत होती. पहा तिची मम्मी पण, तिचे पप्पा पण, तिची बहीण, तिचे जिजाजी, तिचा भाऊ, सगळेजणं. आणि खूप छान एंटरटेन केलं फॅमिलीने. आणि नवरदेवही खूप छान होता, छान आहे. आणि बघा दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती. आणि खूप छान असं सेलिब्रेशन झालं एकदम जबरदस्त. आणि खूप खुश होती शिवानी, आम्ही पण खूप खुश होतो, मी पण खूप खुश होती. कारण हे सोबत आम्ही ऑफिस लाईफ जगलो होतं आणि प्रत्येक एका पोरीचं लग्न होऊन राहिलं. प्रणितीचं पण झालं लग्न. आता शिवानी, आता प्रचिती राहिली आहे बहुतेक. प्रचितीचं काही अजून मला माहिती नाही, पण शिवानी कॉन्टॅक्टमध्ये आहेच अजूनही. प्रणिती पण आहे, पण शिवानीच्या लग्नात गेलो, खूप आनंद झाला, तिलाही खूप आनंद झाला.
तर असं छान झालं शिवानीचं लग्न. आम्ही स्टेजवर गेलो, फोटो पण काढले, जेवण पण केलं, गिफ्ट पण दिलं आणि आलो. तर चला आम्ही आता चाललो घरी. शिवानीचं झालं छान लग्न. आणि माहिती आहे का तुम्हाला, माझ्या माणसाले आज दृष्ट लागणार आहे. आज लय हँडसम दिसून राहिला. खरंच ना, आज लय हँडसम दिसून राहिला. नाही तर मी एवढं पाहत नसतो काही, पण आज लय हँडसम दिसून राहिलं. सगळेजण विचारून राहिले कसं वेट लॉस केलं, कसं वेट लॉस केलं. तर आता सगळ्याचे नंबर घेतले. आता येईन सगळ्यांनी फोन करून यांचा वेट लॉस झालं आणि चेहऱ्यावर ग्लो आला. पाहिला ना तुम्ही. हे 43 इयर्सचे होणार, मी 42 इयर्सची होणार. आम्ही 50-60 वर्षाचं झालं तरी असंच राहू का? आम्ही असंच 50-60 वर्षाला तरी. पण शिवानीचं लग्न खूप छान झालं. आणि शिवानी खूप सुंदर दिसत आहे, खूपच सुंदर दिसत आहे. हा ब्लॉग आता मी एडिट करणार आणि खूप काही गोष्टी पण तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार. तर आता आम्ही जातो घरी. घरी गेल्यावर पाहू काय ताल आहे, काय नाही, गुरु काय करत आहे, सई काय करत आहे. ॲक्च्युली आम्ही गुरुला चॅट देऊन आलो होतो, ट्युशनला सोडवलं होतं त्याला. सई आली होती ट्युशनवरून आणि यांना म्हटलं मी की मला तुम्ही तिथे बाजूला ड्रॉप करून द्या एका ठिकाणी माझ्या नंदेकडे, आणि तुम्ही गुरुला घेऊन घरी चालले जा. आणि मग मला घ्यायला आहे. तसं मग आम्ही इकडे मंगल कार्यालयात आलो शिवानीच्या लग्नाला. माझे सर म्हणजे ॲडव्होकेट जगदीश सर पण आले होते. जेवण वगैरे केलं आम्ही. पहिले जेवण केलं कारण लग्नाला वेळ होता. बस शिवानीला म्हटलं की शिवानी भी जाते, पण शिवानी म्हणे नाही मॅडम मेरे को ज़्यादा बोलने मत लगाओ, बोले मेरी अभी एनर्जी नहीं है, तुमको रुकना है. थांबली. आणि ॲक्च्युली फक्त जगदीश सर आणि मीच आली, बाकी ऑफिसमधल्या मुली आल्या नाही. बरं झालं मी थांबली आणि छान फोटो बिटो काढला. आणि आज तर माझ्या माणसाला दृष्ट लागणार आहे. आज तर पहिले घरी दृष्ट काढतो माझ्या माणसाची. आणि वेट लॉस झालं तर खूप जणांनी तारीफ केली, स्मार्ट दिसून राहिले, हँडसम दिसून राहिले म्हणून. आणि आता असो, तर आता घरी जातो. पहिले घरी ताल पाहतो काय आहे. हां तिथूनच त्यांना रस्ता काढला तर कुठून जाते आणि कुठून नाही. चला, तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.